लाडकी बहीण योजनेअंतर्गत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय झाला का? आणि लाडक्या बहिणींना आता जानेवारी महिन्यासोबत फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता मिळू शकतो का? त्यासोबतच नवीन ई केवायसी वाल्यांचे काय? कारण अनेक लाडक्या बहिणी अजूनही प्रश्न विचारत आहेत की आमची ई केवायसी प्रलंबित राहिली आहे, त्याबाबत निर्णय कधी होणार? खरं तर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देखील अपेक्षा होती की त्या नवीन ई केवायसी बाबत लवकरच निर्णय बाहेर येईल किंवा त्या संदर्भातील त्याच दिवशी माहिती मिळेल, परंतु अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. मग या नवीन ई केवायसी बाबत सरकारच्या काही हालचाली सुरू आहेत का? त्यासोबत सध्याचा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे? कारण वितरण खूप जास्त लांबलेले आहे. खरं पाहायला गेलं तर आपण आधी सांगितलं होतं की 15 ते 20 तारखेच्या दरम्यान लाडक्या बहिणींना पैसे मिळतील, परंतु अपेक्षा होती की 10 तारखेच्या आसपास त्या संदर्भातील जी-आर येईल किंवा कोणती ना कोणती पोस्ट येईल, आपल्या महिला व बालविकास मंत्री काहीतरी अपडेट देतील आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण देखील प्रत्यक्षात सुरू होईल. परंतु याबाबत कोणतीही घडामोड घडली नाही आणि त्यामुळे लाडक्या बहिणी विचारत आहेत की आमच्या हप्त्याचं काय होणार? त्यासोबतच लाखो लाडक्या बहिणींचा एक प्रश्न म्हणजे नवीन ई केवायसी कधी सुरू होणार आणि ज्या लाडक्या बहिणींनी आता ई केवायसी एडिट केली आहे त्यांचे पैसे किती मिळणार आहेत? तर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेल्या चर्चांमध्ये लाडकी बहीण योजनेबाबतच्या महत्त्वाच्या गोष्टी असतात. पण लक्षात घ्या की नवीन कोणताही निर्णय घ्यायचा म्हटलं की आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी स्पष्टपणे माहिती दिली होती की आम्हाला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्याबाबतची विचारणा किंवा तो मुद्दा मांडावा लागतो. त्यानंतर मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, याबाबत चर्चा करतात. संपूर्ण मंत्रिमंडळ एक चर्चा करतात आणि त्यानंतर त्याबाबतचा अधिकृतपणे निर्णय घेतला जातो. म्हणजेच की नवीन ई केवायसी बाबतचा निर्णय अद्याप झाला असल्याची माहिती नाही. नाहीतर लगेचच त्या ठिकाणी जी-आर आला असता किंवा वेबसाईटवर एक नवीन ऑप्शन आला असता आणि त्या ऑप्शनद्वारे लाडक्या बहिणींची त्या ठिकाणी नवीन ई केवायसी प्रक्रिया सुरू झाली असती, जी की होणं खूप जास्त गरजेचं आहे. आता यातील काही मुद्दे आहेत, ते मुद्दे आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. तर लक्षात घ्या, जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यास मान्यता मिळाल्याबाबतची देखील माहिती आहे. कारण अनेक मंत्र्यांचं मत होतं की लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी तुम्ही पैशांचे वितरण करा. लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक जे आपले आमदार आहेत, त्या अनेक आमदारांना देखील त्यांच्या मतदारसंघातील महिला ही मागणी करत आहेत वारंवार की बाबा आमचे हप्ता थांबला आहे, 1 महिना झाला जवळपास, तरी देखील आम्हाला योजनेचे पैसे आले नाहीत आणि जानेवारी महिन्याचा हप्ता मागतोय आम्हाला, काय फेब्रुवारी महिन्याचा पैसा हप्ता हा नाहीये. मागील महिना पूर्ण होऊन या महिन्याचे जवळपास 15-16 दिवस झाले, तरी देखील आमच्या खात्यावरती अजूनही पैसे आलेले नाहीत आणि म्हणून त्या ठिकाणी लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत आणि आपली नाराजी ते आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधी जे असतात आमदारांकडे करत आहेत आणि आमदारांनी याबाबतची मागणी मंत्र्यांकडे मांडली होती. मंत्र्यांनी देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबाबतची मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला व बालविकास मंत्री यांच्याकडे मांडली आणि महिला व बालविकास मंत्री किंवा मंत्र्यांच्या त्या ठिकाणच्या मागणी लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांच्या द्वारे देखील वितरणास मान्यता जानेवारी महिन्याच्या दिल्याची माहिती मिळत आहे. कारण यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो होता की नवीन ई केवायसी केलेल्या, म्हणजे ती ई केवायसी एडिट केलेला, नवीन नाही, पण ई केवायसी ज्यांनी एडिट केली आहे आणि ज्यांनी एडिट केल्यानंतर त्या पात्र ठरले आहेत त्यांना देखील योजनेचे पैसे आता द्यावे लागतील आणि मागील 2 महिन्यांपासून त्यांना योजनेचे पैसे मिळाले नाहीत. मग ते 2 महिन्यांचे हप्ते आणि त्यासोबत हा महिन्याचा हप्ता म्हणजे जवळपास 4,500 रुपये त्या लाडक्या बहिणींना द्यावे लागतील, ज्यांचे नोव्हेंबर महिन्यापासूनचे पैसे बंद झालेत. आणि ज्या लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांना डिसेंबर महिन्याचा फक्त हप्ता मिळाला होता, त्यांना डिसेंबर महिन्याच्या हप्त्यासोबत जानेवारी महिन्याचा हप्ता असे 3,000 रुपये द्यावे लागतील. आणि ज्या लाडक्या बहिणींना सुरळीतपणे पैसे मिळाले आहेत त्यांना एकच महिन्याचा म्हणजे जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये द्यावे लागतील. म्हणजे सरकारला काय करावे लागेल यावेळी वितरण करताना? 1,500 कोणाला द्यायचे ते ठरवावं लागेल, त्यासोबत 3,000 रुपये कोणाला द्यायचे ते ठरवावं लागेल, त्यासोबत 4,500 कोणाला द्यायचे ते ठरवावे लागेल आणि या प्रक्रियेमुळेच कदाचित वितरणास त्या ठिकाणी उशीर होत आहे आणि अजून 2-3 दिवस त्या ठिकाणी वितरणात जाऊ शकतात. कारण सरकारला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर टॅली करावी लागेल. आता यामध्ये जर सरकारने एकमताने जर निर्णय घेतला की ठीक आहे बाबा, आता फक्त आपण जानेवारी महिन्याचा हप्ता देऊ आणि प्रलंबित हप्त्याबाबत आपण नंतर बघू, तर ते काय होतंय की आपण जून महिन्यामध्ये तसं झालं की सेम जून महिन्यामध्ये 26 लाख महिला त्या ठिकाणी पडताळणीमध्ये पडल्या होत्या आणि मग त्यांना काय झालं, त्यांना ऑगस्ट असेल, सप्टेंबर असेल त्याचे पैसे यायला सुरुवात झाली, परंतु त्यांना जून जुलै महिन्याचे पैसे त्यांना मिळालेच नाहीत. मग त्याच पद्धतीने आता जर लाडकी बहीण योजनेमध्ये जानेवारी महिन्याचे पैशाचे वितरण सुरळीतपणे चालू केले तर मागील 2 महिन्यांचे हप्ते त्या लाडक्या बहिणींचे परत असेच प्रलंबित राहतील आणि म्हणून त्या लाडक्या बहिणींची मागणी येते की ठीक आहे, अजून 4-5 दिवस उशीर होऊ द्या, परंतु आम्हाला एकत्रित 4,500 रुपये द्या. आणि आता ज्या रेग्युलर महिला आहेत त्यांचं म्हणणं आहे की नाही, तुम्ही वितरण लवकरात लवकर सुरू करा, आम्हाला आमचे 1,500 रुपये द्या. आणि यामुळे सरकार काही प्रमाणामध्ये गडबडीत आहे की नक्की वितरण करायचं कसे, सरकारचा याबाबतचे त्या ठिकाणी टॅली सुरू आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ई केवायसी दुरुस्ती केलेल्या महिलांना लाभ द्यावा अशी देखील मागणी त्या लाडक्या बहिणींच्या वतीने केली जात आहे. मी आता जे बोललो की ज्यांची ई केवायसी आता दुरुस्ती होत आहे त्यावेळेला म्हणतायत की आमचे पैसे लगेच तुम्ही वितरण चालू करा,
आम्हाला आमचे प्रलंबित पैसे द्या, आम्हाला पुढचा हप्ता द्या. आणि मग असे व्हायचं म्हटल्यानंतर सरकारच्या मनामध्ये असणारे प्रश्न साहजिकच आहेत. मी जे बोललो की 1500, 3000, 4500 रुपये असे विविध पद्धतीने सरकारला यादी करावी लागेल आणि त्या यादीनुसार ते वितरण करावे लागेल. कारण जर ज्या महिलांना समजा मागील महिन्यापर्यंत पैसे आले होते त्यांच्याच खात्यात 4500 रुपये आले, आता एकदा पाठवलेले पैसे परत घेता येतात का? तर परत पैसे घेता येत नाहीत. म्हणून मग सरकार काय करतंय की योग्य पद्धतीने चेक करूनच त्या ठिकाणी वितरण करेल. कोणाला 1500 द्यायचे, कोणाला 3 द्यायचे, कोणाला 4500 रुपये द्यायचे, या पद्धतीने वितरणाची प्रक्रिया होऊ शकते. आणि हे मी तुम्हाला सांगतोय होऊ शकते का? कारण सरकार अजूनही याबाबतचा ठाम निर्णय सरकारने घेतला नाही की 2 महिन्याचा प्रलंबित लाभ द्यायचा आहे का? ई-केवायसी एडिट केलेल्या महिलांना आता लगेच पैसे द्यायचे आहेत का? किंवा त्यांची एडिट ई-केवायसी योग्य पद्धतीने झाली असेल तर त्यांना फक्त जानेवारी महिन्याचेच पैसे द्यायचे का? असे विविध प्रश्न त्या ठिकाणी सरकारच्या देखील मनात अजूनही आहेत आणि सरकारने देखील याबाबतचा कोणताही ठाम निर्णय किंवा ठोस निर्णय अजूनही घेतलेला नाही. अजून एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये बघा की नवीन ई-केवायसी बाबत देखील त्या ठिकाणी चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे की नवीन ई-केवायसी आता आपल्याला सुरू करायला हवी का? किंवा नवीन ई-केवायसी सुरू करायची का नाही? कारण लक्षात घ्या, ई-केवायसी एडिट होईपर्यंत नवीन ई-केवायसी साठी त्या ठिकाणी संधी देण्यात येणार नाही, अशी देखील माहिती काही मिळत आहे. की काही जणांचं मत होतं की सध्या ई-केवायसी एडिट होऊ द्या, एडिट नंतर किती महिला त्यामध्ये पात्र ठरतायत ते आपण बघूया आणि त्या पात्रतेच्या संख्येवरती आपण पुढे ठरवूया की नवीन ई-केवायसी करायला संधी द्यायची का नाही. परंतु यामध्ये नवीन ई-केवायसी ज्यांची ई-केवायसी चुकून काही कारणास्तव राहिली गेली त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर अन्याय होऊ शकतो. म्हणून त्या देखील महिलांची एक सरकारकडे वारंवार मागणी होत आहे की आमची ई-केवायसी करून घ्या, आम्हाला नवीन ई-केवायसी साठी तुम्ही त्या ठिकाणी वेबसाईटवर पर्याय उपलब्ध करून द्या. एडिट करायला किंवा दुरुस्ती करायला तुम्ही 2 वेळा मुदतवाढ दिली आहे, मग आम्हाला एकदा तरी एक संधी द्या. कारण त्या ठिकाणी आमची ई-केवायसी फक्त राहिल्यामुळे आम्हाला योजनेचे पैसे बंद झाले आहेत. आम्ही सर्व अटींमध्ये, आम्ही सर्व निकषांमध्ये, आम्ही सर्वत्र पात्र आहोत, आम्ही गरीब आहोत, आम्हाला या योजनेच्या 1500 रुपयांची नितांत गरज आहे. परंतु फक्त आमची ई-केवायसी त्या ठिकाणी प्रलंबित राहिल्यामुळे आमच्या योजनेचे पैसे आले नाहीत. काही लाडक्या बहिणींचं तर स्पष्ट मत आहे की आम्ही 30 डिसेंबरला 31 डिसेंबरला त्या ठिकाणी वेबसाईटवर दिवस रात्र आम्ही प्रयत्न केला, परंतु आमची ई-केवायसी सक्सेसफुल झाली नाही. आणि त्यावेळी मी अजूनही सांगतोय की मी खात्रीशीर 100% सांगतोय की मी स्वतः देखील ट्राय केलं होतं अनेक लाडक्या बहिणींची ई-केवायसी करण्याचा. शेवटच्या 2 दिवसांमध्ये ओटीपी येत नव्हते. ओटीपी आले तर ओटीपी व्हेरिफिकेशन फेल्ड होत होतं आणि त्यामुळे लाडक्या बहिणींची त्या ठिकाणी ई-केवायसी प्रलंबित राहिली, हे देखील वास्तव आहे. आणि हे वास्तव देखील सरकारने त्या ठिकाणी स्वीकारणं गरजेचं असणार आहे. त्या ठिकाणी ई-केवायसी साठी सरकारने नवीन ई-केवायसी साठी महिलांना संधी देणं अत्यंत गरजेचं असणार आहे. आम्ही देखील आमच्या चॅनलच्या माध्यमातून वारंवार मागणी करत आहोत आणि तीच मागणी मंत्रिमंडळ बैठकीत देखील झाल्याची माहिती मिळत आहे की नवीन ई-केवायसी साठी सरकारने त्या ठिकाणी मुदतवाढ द्यावी आणि ही मुदतवाढ लवकरात लवकर द्यावी. हे आता ई-केवायसी एडिट वाल्यांचं आणि नवीन ई-केवायसी वाल्यांचं सेपरेट काही करू नये. वेबसाईटवर तुम्ही एक पर्याय आणला आहे, त्या पर्यायामध्ये तुम्ही या ठिकाणी एडिटचा एक पर्याय उपलब्ध करून देत आहात आणि या एडिटच्या पर्यायाच्या जरी सरकारने त्या ठिकाणी अजून एक पर्याय आणावा, ज्यामध्ये न्यू ज्यांची ई-केवायसी राहून गेली आहे त्यांना या ठिकाणी अशी त्यांची ई-केवायसी करून घ्यावी आणि एडिट वाल्यांची एडिट पद्धतीने करून घ्यावी, जेणेकरून सुरळीतपणे सर्वांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल. 31 मार्च नंतर राज्यामध्ये बजेट देखील असतं, बजेटमध्ये देखील त्या ठिकाणी सरकारला तरतूद करता येईल नक्की किती महिला पात्र ठरतायत आणि त्यानुसार एप्रिल महिन्यापासून सरकार लाडकी बहीण योजनेचा सर्व लाभ सुरळीतपणे देखील करू शकतं. म्हणूनच ई-केवायसी नवीन करण्यासाठी देखील लवकरात लवकर सरकारने संधी उपलब्ध करून देण्याची मागणी आम्ही परत एकदा आमच्या चॅनलच्या माध्यमातून करतोय. आता लाडकी बहीण योजनेबाबतचे तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा, जेणेकरून तुमच्या प्रश्नासंदर्भात आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सर्व शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करत आहोत. ही महत्त्वाची व्हिडिओ असणार आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहितीसाठी आणि हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.